B.Ed ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट साईटवर उपलब्ध झालेली आहे. आपण काल व्हिडिओ दिलेला होता ज्यामध्ये तुम्ही तुमची मेरिट लिस्ट चेक केलेली असेल. आता विद्यार्थी विचारत आहे मेरिट लिस्ट तर चेक केली, आता पुढील प्रोसेस काय आहे तर बघा. तर संपूर्ण विद्यार्थ्यांनी समजून घ्या. तुम्ही साईटवर आल्याबरोबर तुम्हाला एक नोटिफिकेशन येत आहे बघा. अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड 1. अल्फाबेटिकल लिस्ट फॉर राऊंड 1 हॅज बीन पब्लिश. प्लीज चेक इन द अल्फाबेटिकल लिस्ट. Candidates are advised to check each and every details carefully. If any changes, if required, please lock your application form and correct the details during the grievance round editing. If any discrepancy in mark in documents, then upload the correct corresponding documents. याचा अर्थ काय होतो बघा. हे सांगण्यात येत आहे की जर तुमच्या फॉर्ममध्ये काही अडचण असेल, तुम्हाला वाटत आहे की चुकीचं आहे, तुमचा फॉर्म पार्सली व्हेरीफाईड आहे, डिस्क्रिपन्सीमध्ये काही डॉक्युमेंट्स आलेले आहेत, चुकीचे डॉक्युमेंट्स आहे किंवा रिमेनिंग डॉक्युमेंट्स तुम्ही टाकलेले नाही आहे, तर तुम्ही हे संपूर्ण करू शकता. याच्यामध्ये एवढं सांगितलं आहे ईच अँड एव्हरी डिटेल्स म्हटलेलं आहे, म्हणजे एकूण एक शब्द, एकूण एक वर्ड तुमचा फॉर्ममध्ये जाऊन चेक करू शकता. कोणते विद्यार्थी ज्यांचे फॉर्म नॉट कन्फर्म आहे किंवा ज्यांचे फॉर्म पार्सली व्हेरीफाईड आहे, ज्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये रिजेक्शन आलेलं आहे, ते विद्यार्थी आपले फॉर्म एडिट करू शकतात. यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही अनलॉक करून तुमचा फॉर्म एडिट करू शकता आणि परत तो फॉर्म लॉक करू शकता. ठीक आहे. आता तुम्ही म्हणसाल सर, आणि एका विद्यार्थ्याचा मला कमेंटसुद्धा आली होती, सर आमची लिस्टमध्ये नाव नाही आहे. तर लिस्टमध्ये नाव नाही आहे तर त्याबद्दलची एक लिस्ट उपलब्ध झालेली होती की नॉट कन्सिडर इन अल्फाबेटिकल लिस्ट राऊंड 1मध्ये, म्हणजे हे विद्यार्थी या राऊंडमध्ये कन्सिडर नाही आहे. आणि मी अगोदरही सांगितलं होतं तुम्हाला की त्यामध्ये रिझन दिलेलं असेल की तुम्ही का बरं इलिजिबल नाही आहे. तर यांचे जे फॉर्म आहे बघा, इनकम्प्लीट फॉर्म आहे सर्वांचे, तुम्ही सुद्धा बघू शकता. अशा प्रकारे इनकम्प्लीट फॉर्म ज्यांनी ठेवलेले आहे, ज्यांनी लॉक केलेले नाही आहे फॉर्म, ते संपूर्ण विद्यार्थी या राऊंडमधून बाद केण्यात आलेले आहे. म्हणजे आता ते पुढील राऊंडसाठी इलिजिबल नाही आहे सध्या तरी. नंतर जर चान्स मिळाला, यांनी शेवटचा जो राऊंड राहते काउन्सिलिंग राऊंड, त्यामध्ये जर चान्स मिळाला तर ठीक, परंतु सध्या हे विद्यार्थी यामध्ये एलिजिबल नाही आहे. क्लिअर. इलिजिबल जे विद्यार्थी असेल त्यांची लिस्ट ऑलरेडी इथे वेगळ्या पद्धतीने देण्यात आलेली आहे. ही लिस्ट तर ही लिस्ट आपण चेक केलेली आहे. हे अदर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. तर आता पुढील प्रोसेस काय करायची, मी स्टार्टिंगला जे सांगितलेलं आहे ते संपूर्ण विद्यार्थ्यांना समजलेलं असेल की तुम्हाला ग्रीव्हियन्स टाकून तुम्ही तुमचा फॉर्म अनलॉक करू शकता, त्यामध्ये करेक्शन करू शकता. तुमचा 2 दिवस वेळ देण्यात आलेला 6 तारखेपर्यंत. 6 तारखेपर्यंत तुम्ही हे करेक्शन करून घ्या आणि 6 तारखेनंतर तुम्हाला काही करायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे वेट. कारण जे विद्यार्थी प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत ते विद्यार्थी फायनल मेरिट लिस्टमध्ये तर येणार आहे. फक्त एवढंच आहे की जे विद्यार्थी आता फॉर्म एडिट करतील त्या विद्यार्थ्यांना आपला फॉर्म लॉक करावा लागेल. आणि जे विद्यार्थी फॉर्म लॉक करेल त्यांचे फॉर्म या 2 ते 3 दिवसामध्ये, कधीपासून 7 तारीख ते 9 तारीख या दिवसामध्ये तुमचे फॉर्म परत चेक केल्या जाणार आहे आणि मग तुमची लिस्ट लावणार आहे फायनल. तर ज्यांचे फॉर्म कन्फर्म आहे, आपण काल सांगितलं होतं ना की लिस्टमध्ये जे लिस्ट चेक केली सर्वात शेवटी मार्क्स वगैरे चेक केल्यानंतर तुम्हाला तिथे कन्फर्म लिहून आलेलं आहे. ह्या विद्यार्थ्याचं 100% नाव मी फायनल मेरिट लिस्टमध्ये येऊनच जाणार आहे. कारण तो विद्यार्थी फॉर्मला आता टच करणार नाही आहे, लॉग इन जाऊन फक्त बघू शकते, परंतु काही करायचं नाही आहे. कारण तुमचं फॉर्म तर कन्फर्म आहे, सर्व ओके आहे, तुम्हाला काही करायचं नाही आहे. तुम्ही फक्त बघून घ्या आणि त्यानंतर ज्यांचे फॉर्म पार्सली व्हेरीफाईड आहे त्यांनी लवकरात लवकर आपले करेक्शन करून टाका, डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्या जर काही रिजेक्शन वगैरे आलेलं असेल तर. आणि तुम्ही ईच अँड एव्हरी डिटेल्स तुम्ही चेक करून घ्या. कारण यापुढील जी प्रोसेस आता आहे फक्त फायनल मेरिट लिस्ट, कारण की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तर लागली, आता फायनल मेरिट लिस्ट. आणि फायनल मेरिट लिस्ट एकदा लागली की मग तुम्हाला फक्त एकच काम आहे, ते म्हणजे की तुम्ही तुमच्या आवडीचे कॉलेजेस यामध्ये ॲड करू शकता. ही आहे आता पुढील प्रोसेस. यामध्ये काही अडचण आहे कोणाला, आणि ज्यांचे मेरिट लिस्टमध्ये नाव नाही आहे याचा अर्थ त्या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म फायनल सबमिट केलेला नाही आहे. आणि ज्यांनी फायनल सबमिट केलेला नाही आहे ते विद्यार्थी या राऊंडमध्ये म्हणजे आता B.Edमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. कारण की यामध्ये परत 2 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली होती, 30 आणि 31 तारीख. त्या मधात तरी त्यांनी आपले फॉर्म भरायला पाहिजे होते, परंतु त्यांनी ते सुद्धा केलेलं नाही आहे. त्यामुळे आता तुम्ही B.Ed यावर्षी तरी करू शकत नाही आहे. जर काही चान्स आला शेवटच्या राऊंडला तर आपण त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देऊ. परंतु सध्याची अपडेट आता हीच आहे की ज्यांच्या फॉर्ममध्ये अडचण असेल त्यांनी दुरुस्ती करून घ्या आणि फायनल मेरिट लिस्टचा वेट करा. ते आहे 10 तारखेला. ठीक आहे. त्या अगोदर जर काही अडचण आली, कॉलेजची लिस्ट वगैरे जर बनवायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल की कॉलेजची लिस्ट कशा प्रकारे चेक करायची,
कॉलेजची लिस्ट कशी बनवायची या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्स करा की कॉलेज लिस्ट अशा प्रकारे कमेंट्स करा. आपल्याला जर 5-6 कमेंट जरी आल्या तर आपण त्याबद्दलचा एक व्हिडिओ देऊ. तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी चेक करायची, त्यामध्ये तुम्ही कॉलेजेस कसे बघायचे, गव्हर्नमेंट कॉलेज कसे बघायचे, प्रायव्हेट कॉलेज कसे बघायचे, तुमच्या जिल्ह्यानुसार कॉलेज कसे बघायचे या संदर्भात तुम्हाला माहिती आपण एक प्रोव्हाइड करू, एक लिंक देऊ. त्यानुसार तुम्ही कॉलेजची लिस्ट चेक करू शकता आणि आपले कॉलेजची लिस्ट बनवा. जेणेकरून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना डायरेक्टली तुमची लिस्ट जर तयार असेल तर तुम्ही डायरेक्टली ते कॉलेजेस सिलेक्ट करू शकता. 2, 4, 5, 6, 8 जे तुम्हाला कॉलेज टाकायचे म्हणजे तुम्हाला जास्त शोधायचं काम पडणार नाही. तर आताची अपडेट हीच, लिस्ट लागलेली आहे. करेक्शनवाल्यांनी करेक्शन करा आणि ज्यांचे फॉर्म ओके आहे त्यांनी फायनल लिस्टचा वेट करा, नंतर टाकू आपण कॉलेज. तर बी एड ॲडमिशन 2026-27 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांना अडचण असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. आणि विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला हॉस्टेलचा फॉर्म भरता येतो का, तर हो, हॉस्टेलचा फॉर्म तुम्ही भरू शकता. गव्हर्नमेंट हॉस्टेलचा फॉर्म भरू शकता. जर तुम्ही तुमचे डिस्ट्रिक्ट सोडून किंवा तुमची लोकल एरिया सोडून जर तुम्ही वेगळ्या ठिकाणी शिक्षणाला जात असाल, वेगळ्या ठिकाणचं कॉलेज टाकत असाल तर तुम्ही त्या ठिकाणचं म्हणजे कुठे जिथे तुम्ही कॉलेजला जाणार आहे त्या एरियामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये तुम्ही हॉस्टेलचा फॉर्म भरू शकता. गव्हर्नमेंट यामध्ये तुम्हाला राहणे खाणे संपूर्ण सुविधा फ्रीमध्ये राहणार आहे, गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार आहे. फॉर्म सुरू होणार आहे. फॉर्म सुरू झाल्यानंतर तुम्हाला आपण माहिती देऊ. सध्या ज्या लिस्ट लागत आहे ह्या नॉन प्रोफेशनल कोर्स आहे, BA, BCom, BSc 11 ITI वाल्यांच्या लिस्ट आहे. ज्या विद्यार्थी कॅपराऊंडने ॲडमिशन घेतात त्यांचे फॉर्म सुरू झालेले नाही आहे, लवकरच सुरू होणार. सुरू झाल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची डिटेल्स आपण आपल्या चॅनलवर देऊ. ठीक आहे. तर बी एड ॲडमिशनच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.